वंचित घटकातील गरीब विद्यार्थ्यांना रविवारच्या शाळेच्या संकल्पनेतून बळ मिळेल. आमदार सत्यजित तांबे. अकोलेसारख्या आदिवासी तालुक्यात सातत्याने नवनवीन उपक्रम विविध क्षेत्रात प्रामुख्याने राबविले जात आहेत. रविवारची शाळा हा श्री समर्थ सेवा ट्रस्ट अकोल्याचा स्तुत्य उपक्रम असल्याचे प्रतिपादन नाशिक पदवीधर मतदारसंघाचे आमदार श्री सत्यजित दादा तांबे यांनी अकोले येथे सर्वोदय छात्र निवासातील वसतिगृहात आयोजित केलेल्या रविवार शाळेच्या शुभारंभ प्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून मार्गदर्शन करताना व्यक्त केले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी अकोले तालुक्याचे भूमिपुत्र तथा अहिल्यानगर येथील 1,500 विद्यार्थ्यांचे पालकत्व स्वीकारलेले सावली संस्थेचे संस्थापक श्री नितेश बनसोडे होते. यावेळी व्यासपीठावर जादूगार PB हांडे, बुवासाहेब मल्टीस्टेट बँकेचे चेअरमन विक्रम शेठ नवले, ग्राम सुरक्षा यंत्रणेचे DK गोरडे, तांबुलचे माजी सरपंच मंगेश शेठ कराडे, माजी प्राचार्य विद्याचंद्र सातपुते, पत्रकार संघाचे अध्यक्ष अमोल वैद्य, बाळासाहेब भोर, पत्रकार भाऊसाहेब वाघचौरे, प्रशांत धुमाळ, आकाश भालेराव, संगीता साळवे, रमेश खरबस, उमा कुलकर्णी, प्रतिभा साबळे, वसंत आहेर, घनश्याम माने, मंदाकिनी हांडे, रुपाली रेणुका दास, रावसाहेब नवले, विलास गोसावी, प्रकाश साडवे, कुमारी जानवी, रेणुका दास, राजेंद्र नाईकवडी, विजय पंडित, मनोज गायकवाड, नैना पाडेकर आदी उपस्थित होते. प्रास्ताविक श्री समर्थ संस्थेचे अध्यक्ष श्रीनिवास रेणुका दास यांनी केले. यावेळी घनश्याम माने यांनी रविवारच्या शाळेचे महत्त्व विशद केले. कार्यक्रमाचे अध्यक्ष नितेश बनसोडे यांनी आपल्या संघर्षमय जीवनाचे वास्तव्य विद्यार्थ्यांपुढे मांडले. सूत्रसंचालन रमेश खरवस यांनी केले तर आभार नैनाताई पाडेकर यांनी मानले. यावेळी 150 विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप प्रमुख मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. आणि त्या निमित्ताने मला तुमची भेटण्याची संधी मिळाली. अमोलजी आहेत, सेल्वाजी आहेत, घनश्यामजी आहेत, सगळेच मंडळी आहेत, ते कुलकर्णी ताई आहेत आणि सगळेच आपण उपस्थित बंधू भगिनींनो. खरं तर माझ्या डोक्यामध्ये ही संकल्पना गेली अनेक वर्ष म्हणजे 2014 सालापासून माझ्या डोक्यामध्ये ही संकल्पना सातत्याने काम करते आणि जिथे जिथे संधी मिळते तिथे तिथे मी लोकांना सांगण्याचा प्रयत्न करतो की आपल्याला आता समाजामध्ये खूप काही गोष्टी उपलब्ध आहेत. दानशूर लोक उपलब्ध आहेत, सरकारच्या स्कीम उपलब्ध आहेत, अनेक योजना उपलब्ध आहेत, सगळं उपलब्ध आहे. खिशातून 1 रुपया खर्च करण्याची आवश्यकता नाही. मी तुम्हाला अत्यंत म्हणजे खात्रीलायक सांगतो, प्रत्येक गोष्टीसाठी आपल्याकडं माणसं आहेत. सरकारची योजना आहे, सरकारची योजना नसेल तर खाजगी लोक आहेत, खाजगी लोक नसतील तर वैयक्तिक लोक आहेत, कोणी ना कोणी आहे. अडचण फक्त एकाच गोष्टीची आहे की जो संवाद खऱ्या अर्थाने या सगळ्या वर्गाशी होणं आवश्यक असतं आणि त्याला आपण आता काउन्सिलिंग हा शब्द वापरतो. मला असं वाटतं तर ते सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे जी मिसिंग आहे. 78 वर्षाच्या या आपल्या देशामध्ये आरक्षण घेऊन सुद्धा मागासवर्गीय समाज सुधारला नाही. आजही मागासवर्गीय समाजातले 80% लोक मुख्य प्रवाहात येऊ शकलेले नाही. आदिवासी समाज आजही पूर्णपणे मुख्य प्रवाहामध्ये येऊ शकलेला नाही. मुस्लिम समाज आजही मुख्य प्रवाहामध्ये येऊ शकत नाही. त्याचं एकमेव कारण जे मला वाटतं ते म्हणजे की ह्या समाजामधलं जे काही सुशिक्षित किंवा शिकलेले लोक आहेत ते त्या समाजातून बाहेर पडतात आणि जेणे जसं काही माझं यांचा काही संबंधच नाही अशा पद्धतीने ते वागायला लागतात आणि ते त्यांची नाळ त्या ठिकाणी तुटते. आणि म्हणून आपण पाहतो की मागासवर्गीय समाजामध्ये देखील आरक्षणाचा लाभ घेणाऱ्या परत आरक्षणाचा लाभ घेणारे तेच लोक आहेत. त्यांचेच 3-3, 4-4, 5-5 पिढ्या त्याचा लाभ घेत आहेत आणि सर्वे असं सांगतो की 60% लोक असे या देशामध्ये मागासवर्गीय समाजाचे तर ज्यांनी आतापर्यंत एकही लाभ आरक्षणाचा घेतलेला नाही. एकही लाभ नाही. म्हणजे त्यांना फ्रीमध्ये काय सवलत दिलं जे फुकट आपोआप येत असेल तेवढंच आलेलं आहे. त्यांना नोकरीत लाभ मिळालेला नाही, त्यांना कुठेही लाभ मिळालेला नाही असे कितीतरी लोक आहेत. आणि ही मला असं वाटतं की ही जर परिस्थिती बदलायची असेल
तर सगळ्यात मोठं आता मुस्लिम समाजाचे पण इथं अनेक महिला म्हणजे मुलं पण असतीलच. सगळ्यात मोठी अडचण मुस्लिम समाजामध्ये ही आहे की 10वी पर्यंत शिक्षण तर मुलं घेतात, पण ड्रॉपआउटची संख्या सगळ्यात जास्त कुठे असेल तर मुस्लिम समाजामध्ये सगळ्यात जास्त. 10वी नंतर मुलं लगेच उद्योग व्यवसायाला लागण्याचा प्रयत्न करतात. मग तो कोण फिटर होतो, काय होतं, तो लगेच त्याला कमवायचं असतं. आणि का कमवायचं असतं? कारण त्याची परिस्थिती तशी असते तर त्याला कमवण्याशिवाय पर्यायच. आणि म्हणून मी एक संकल्पना गेली अनेक वर्ष सगळ्या सामाजिक कार्यकर्त्यांना सांगत असतो. सामाजिक प्रश्न तयार झालेला आहे आणि म्हणून याच्यात देखील तुम्ही काम करताय त्याबद्दलही मी तुमचे अभिनंदन करतो. अतिशय स्तुत्य असा उपक्रम आपण केलेला आहे. मी मागासवर्गीय समाज, ख्रिश्चन समाज, त्याच्यानंतर मुस्लिम समाज, आदिवासी समाज या किंवा जे बिलो पॉवर्टी लाईन आपण ज्याला म्हणतो अशा समाजातून आलेल्या परंतु सुशिक्षित झालेल्या आणि मोठे झालेले जे लोक आहेत त्यांना मी कायम सांगत असतो की तुम्ही 5 मुलं दत्तक घ्या. तुमच्या घरातले घ्या, तुमच्या नात्यातले घ्या, रक्ताचे घ्या, कोणाचे घ्या, परंतु 5 मुलं तुम्ही असे दत्तक घ्या की फक्त त्यांना मानसिक आधार द्यायचं काम तुम्ही करा. बाकी काही करू नका. 1 रुपया खर्च करू नका. 1 रुपया सुद्धा खर्च करण्याची आवश्यकता नाही. तुम्ही फक्त त्यांना मानसिक आधार द्या आणि तो मानसिक आधार जर त्यांना देत राहिलं तर निश्चितपणे परिस्थिती सुधरते. आमच्या इथे आम्ही लहानपणापासून कांबळे हॉस्पिटल, तुम्हाला माहिती तुला कांबळे हॉस्पिटल तिथे राहायचो. समोर आमच्या वाडवाडी आहे साहेबांच्या मागे. लहानपणापासून आम्ही त्या मुलांबरोबरच खेळणं वगैरे होतं. त्यातला एक जरा थोडासा हुशार ठेकेदार होता. ते छोटी कामं घ्यायचे ना, ठेकेदारी करायची, वगैरे सांगायचे, कारण काम घ्यायचे. थोडा हुशार होता. त्यांनी JCB घेतला. कधी 20 वर्षापूर्वी JCB घेतल्यामुळे त्याला थोडे 2 पैसे जास्त मिळायला लागले. तर मग त्यांनी काय केलं, मुलांना चांगल्या शाळेत घातलं. मुलांना चांगल्या शाळेत घातलं. मुलं चांगल्या शाळेत जायला लागल्यावर वाडवाडीत कसं राहायचं म्हणून मग त्यांनी इकडं गोल्डन सिटीला बंगला बांधला. गोल्डन सिटीला बंगला बांधल्यावर त्याचं समाजाची नाळ हळूहळू तुटत गेली. परंतु त्यांनी मागं वळून घेणे पाहिलं की माझ्या वाडवाडीतले अजून किती मुलं शाळेत जात आहेत, माझ्या वाडवाडीतले किती मुलांकडे JCB आलाय, किती जणांचे बंगले झाले हे त्यांनी पाहिलं. आणि हीच परिस्थिती नगरला गेलो. नगरला मी 2014ला ज्यावेळेस विधानसभेत उभा होतो तिथं मुकुंद नगर नावाचा मुस्लिम एरिया, तिथं 3 डायरेक्ट एरिया झालेले. एक अति श्रीमंत, मध्यम वर्ग आणि एक आणि यांची मागणी असते की इकडून रस्ता नको, आम्हाला डायरेक्ट रस्ता पाहिजे. यांची मागणी असते इकडून रस्ता नको, आम्हाला डायरेक्ट रस्ता पाहिजे. 3 ते 12 आणि म्हटलं काय आयुष्य आहे मस्त की असं होणार. आपण घरी येणार, 4-5 मित्र होते असणार, पगार येणार छान. मग आम्ही एकदम छान, तू ब्रँडेड किती छान शर्ट घातला, तू ब्रँडेड कुठं घातले का नाही, आणि मग माझे किती आता फ्रॉड जमा झाले, माझी इस्टेट किती, अशा गप्पा मारत मी माझं 70, 75, 80 वर्षापर्यंत आयुष्य लागणार. एका क्षणात या जगात नाही एक्झिट घ्या, काही शिल्लक राहणार नाही माझ्या आयुष्यामध्ये. असं मला त्या 3 महिन्यामध्ये 12वी झाल्याबरोबर मला ते समोर असं चित्र असं सनसन असं उभं आहे. मी त्या क्षणाला ठरवलं की आयुष्य मला जगायचं. माझ्या दृष्टीने ते बेकार होतं, म्हणजे ते प्रत्येकाच्या दृष्टीने असेल असं. माझ्या दृष्टीने मला वाटलेलं ते मला समज आलेलं ते बेकार आयुष्य होतं. म्हटलं मला नाही जगायचं असं आयुष्य. मी जगेल ते काहीतरी चांगलं आयुष्य जगेल, चांगलं काहीतरी करेल. मी ठरवलं की मी ज्या गटातून आलोय, ज्या समूहातून मी आलोय, त्या मुलांसाठी मला काम करायचं आणि मी ते काम करेन. आणि नंतर मग हळूहळू अनुभव घेतले, काही संस्थांमध्ये जाऊन कामं बघितली, कामं केली, तिथले अनुभव घेतले. आणि मग नंतर हळूहळू माझ्या लक्षात आले की अनेक वेळेस असं होतं की कामं उभी राहतात, ती संस्थेसाठीच कामं होतात, मुलांसाठी काम होत नाही. म्हणजे कधी कधी होतं ना, लाभार्थी बाजूला राहतो आणि संस्थेच्याच विकासासाठी काम होतं. तर मी माझ्या आयुष्याचा एक फोकस ठरवला की मला फक्त मुलांसाठी काम करायचं, मुलांना उभं करायचं आणि मुलांसाठी जगायचं. आणि तसं करत मग हळूहळू. स्टार न्यूजसाठी भाऊसाहेब वागचौरे, स्टार न्यूज तालुका प्रतिनिधी, संगमनेर.